व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतो माझ्या सर्वांना क्लिअर? ओके एव्हरीवन, सर्वांनी आजपासून कंपल्सरी क्लासमध्ये कॅमेरा ऑन करून बसायचंय. ओके एव्हरीवन, सर्वांनी कॅमेरा ऑन करायचे आपापले. येस एव्हरीवन. आणि जर कोणाचा काही प्रॉब्लेमच असेल, कॅमेरा ऑन करू शकत नसतील, तर तसं मेसेज मध्ये सांगायचंय. पण आतापासून इथून पुढचे सर्व क्लासेस कॅमेरा ऑन करून बसायचं आहे सर्वांनी. ओके एव्हरीवन, जे जे टॉप 10 मध्ये आहेत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आज 3 PM ची जी आपली क्लासची टुर्नामेंट होती, तर आता याच्यामधले काही स्टुडंट्स अदर बॅच मध्ये आहेत, 9 PM बॅच मध्ये. तर आपण रँक वाईज, आता जसं की सरिस्का आहे या बॅच मध्ये, तर सरिस्का सोबत गेम होईल. त्याच्यानंतर अजून त्याच्या कृष्णा नाहीये, स्पर्श नाहीये, दर्श नाहीये, आता अजून कोण आहे? ओके, केदार नाहीये, अनन्या आहे का? नो. यतीन आणि श्रीनय. हेमंत, तू काय एवढा मागे गेलास? खेळलाच नाही का हेमंत? येस हेमंत. येस सर, मी बाहेर गेलतो आज खेळायला. ओके. जगदीश कापसे, कॅमेरा ऑन करायचंय सर्वांनी, एव्हरीवन. अथर्व, मी रिक्वेस्ट पाठवतोय कॅमेरा ऑन साठी, ट्राय करायचंय. अनुप, कॅमेरा ऑन करून बसायचं सर्वांनी इथून पुढच्या सर्व क्लासेस मध्ये. आणि जर कोणाचा काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम असेल वेगळा, तर मेसेज मध्ये सांगायचं. नाही तर सर्वांनी कंपल्सरी कॅमेरा ऑन करून क्लास अटेंड करायचा आहे. अजून कोणाचा प्रॉब्लेम आहे कॅमेरा ऑन साठी? ओके एव्हरीवन, समजलं सर्वांना. तर आपण असं रँक वाईज जे असतील अवेलेबल त्यांच्याशी गेम होईल. आता फर्स्ट सरिस्का आहे, तर सरिस्का सोबत गेम होईल. आणखीन कोण आहे इथे ज्यांचं नाव असेल टॉप 5 मध्ये किंवा टॉप 10 मध्ये? अजून कोण आहे टॉप 10 मध्ये? ओके, यतीन. यतीन अनम्यूट करायचं. हा रुद्रम. रुद्रम, आवाज नाही येते. जेव्हा क्लास जॉईन करतो तेव्हा जॉईन ऑडिओ करायचा आहे रुद्रम, तेव्हा आवाज येईल. मला आवाज नाही येत तुझा.
ओके एव्हरीवन, तर आज संडेची आपली जी प्रॅक्टिस टुर्नामेंट झाली, तर जे टॉप 10 मध्ये होते त्यांच्याशी मी 2 जणांची गेम खेळेल आता लाईव्ह मध्ये. ओके, आता काय करायचंय, सरिस्का आणि यतीन. यतीन, आवाज येतोय ना? हो सर. तर मी तुम्हाला लीचेस वरती रिक्वेस्ट पाठवेल. ओके, ती ऍक्सेप्ट करून गेम स्टार्ट करायचा आहे. यतीन, ऑनलाईन यायचं लीचेस वर. एव्हरीवन, सर्वांनी कंपल्सरी व्हिडिओ ऑन ठेवून क्लास अटेंड करायचे आहेत. ओके एव्हरीवन, 20 मिनिटचा गेम खेळूया. 20 मिनिट प्लस 10 सेकंड इन्क्रीमेंट. ओके, मला सांगा, सरिस्का आणि यतीन ऑनलाईन आले का तुम्ही लीचेस वर? लीचेसचा ऍप नाही पाहिजे सरिस्का, क्रोम ब्राउझर मध्ये जॉईन करायचंय ना. दुपारी टुर्नामेंट खेळली तसंच जॉईन करायचंय सरिस्का. सरिस्का लीचेस वर ऑनलाईन आली आहे का? ओमकार, आयडीचं नाव सांग. वाय ओंकार पाटील. नीट सांग. वाय कॅपिटल. मेसेज मध्ये पाठव. ओके एव्हरीवन, एक गेम स्टार्ट झालेला आहे आणि सेकंड गेम साठी मी चॅलेंज करतो ओमकारला. ओमकार, कोणतं या दोन्ही मधलं? दुसरं. हे वालं? हा. होय. ब्लॅकने खेळू, व्हाईटने खेळू? ओमकार, ओमकार अनम्यूट करायचंय. मी व्हाईट कडून खेळतो. तू व्हाईट खेळतो? हा.
ओके एव्हरीवन, अगेन रिपीट करतो. आज आपली क्लासमध्ये क्लासची प्रॅक्टिस टुर्नामेंट जी झाली आहे 3 PM ची, तर त्या टुर्नामेंट मध्ये जे टॉपला आले होते स्टुडंट्स त्यांच्यासोबत मी लाईव्ह गेम खेळणार होतो, तर तेच खेळतोय. आता सर्वांना चेस बोर्ड दिसतात ते क्लिअर? चेस बोर्ड दिसतात ते? जास्त जास्त बारीक नाही ना दिसत आहे? बरोबर दिसतात ते चेस बोर्ड सर्वांना? ओके, आता याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय, याच्यामध्ये तुम्ही की आता ब्लॅक साइडने इथे तुम्हाला क्लिअर दिसेल, तर तुम्हाला सपोज आता ज्या टाइम मध्ये मी थिंक करत असेल ब्लॅक साइडने, तुम्ही पण थिंक करायचं आणि तुमच्या मूव्स मेसेज मध्ये पाठवायचे आहेत. आणि एव्हरीवन अगेन रिपीट करतो, क्लासमध्ये कंपल्सरी सर्वांनी आता व्हिडिओ ऑन करून बसायचंय. आणि जर काही प्रॉब्लेम असेल जेन्युअन, तर मेसेज मध्ये सांगायचंय मला प्रॉब्लेम. ओके, आता इन बिटवीन मी तुम्हाला गेम मध्ये मी का खेळतोय, काय खेळतोय, माझं काय थिंकिंग आहे हे एक्सप्लेन करत राहील. आता या फर्स्ट ओपनिंगच्या मूव्ज आहेत स्टँडर्ड मूव्स, तर या जवळपास सर्वांना माहिती आहेत. आता इथे ओमकारने ही जी ओपनिंग खेळली आहे याला स्कॉच ओपनिंग असं म्हणतात, आणि त्याच्यानंतर आता हे अगेन स्कॉच गॅम्बिट वगैरे याच्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकतं. आता ब्लॅक कडून जी ओपनिंग केली मी E4 ला C5, तर याला सिसिलियन डिफेन्स असं म्हणतात. आणि माझं कर्सर ज्या बोर्डवरती असेल, ज्या चेस बोर्डवरती असेल माझं कर्सर, तर त्या बोर्डवरती थिंक करायचं आहे. ओके, आता नाईटवर पॉनवरचा अटॅक होता, तर आपण काय केलं, नाईटला डिफेंड केलं, पॉनच्या अटॅक मधून नाईटला वाचवलं. आता एव्हरीवन सर्वांनी माझं कर्सर जिकडे असेल तिथे लक्ष द्या, मी काय मूव करतोय, कशा मूव करतोय. सर्वांनी गेम मध्ये कॉन्सन्ट्रेट करा. आणि जेव्हा मी थिंक करतोय, तर तुम्ही तुमच्या मूव्स ज्या आहेत त्या मेसेज मध्ये सेंड करा, म्हणजे तुम्हाला पण समजेल की तुम्ही काय थिंक करताय, मी काय प्ले करतोय. आता सिंपल या साईडला जी सेकंड साईडला जो गेम चालू आहे, ते इथे सिंपल आता काय सुरू आहे, डेव्हलपमेंट सुरू आहे. आणि हा जो फर्स्ट गेम आहे हा जास्त टॅक्टिकल आहे. इथे सिंपल डेव्हलपमेंट सुरू आहे अजून.
ओके, याला बोर्ड वन म्हणून तुम्ही मेसेज पाठवा मूव साठी बोर्ड वन, आणि याला म्हणणार आपण बोर्ड टू. जो फर्स्ट बोर्ड दिसतोय तो बोर्ड वन आणि सेकंड बोर्ड टू. अगेन या पोझिशन मध्ये बघा, आता व्हाईट जो आहे तो व्हाईटने काय केलं, सगळे पीसेस डेव्हलप केलेत. नेहमी खेळताना काय करायचं, ओपनिंगचं प्रिन्सिपल सेंटर कंट्रोल, की सेंटरवर आपला कंट्रोल पाहिजे. आणि पीस डेव्हलपमेंट, फक्त पॉनच्या मूव्ह नाही करत बसायच्या, पीसेस मूव्ह करायचे, पीसेस बाहेर काढायचे. किंग सेफ करायचा म्हणजेच कॅसल करायचं, आणि त्याच्यानंतर अपोनंटवर अटॅक करायचं. आता या पोझिशन मध्ये बघा, मी कॅसल करू शकतो ब्लॅक साइडने इमिजिएट, पण इमिजिएट कॅसल मध्ये नाही जायचं. समोरच्याचा किंग जेव्हा सेंटरला असेल तर या पोझिशन मध्ये व्हाईट काय करू शकतो, ब्लॅक जर इमिजिएट कॅसल मध्ये गेला तर व्हाईट काय करेल, व्हाईट लॉंग कॅसलचा प्लॅन करेल आणि ब्लॅक वर फास्ट अटॅक करायचा प्लॅन करेल. त्याच्यामुळे मला कॅसल मध्ये जायचंय शॉर्ट कॅसल मध्ये, पण मी अगोदर काय मूव्ह केली, A6. तर A6 का केली, की मी शॉर्ट कॅसल केल्यावर व्हाईटने जर लॉंग कॅसलचं प्लॅनिंग करत असेल. आता व्हाईटच्या या क्वीन D2 मूव्ह वरून समजून येते, लक्षात येत आहे की व्हाईट लॉंग कॅसलचं प्लॅन करू शकतो, पण त्याच्या अगोदरच आपण व्हाईटच्या लॉंग साईडला म्हणजेच क्वीन साईडला अटॅक सुरू करू शकतो. तर अशा प्रकारे नेहमी थिंक करून खेळायचं आहे. समजतंय ना सर्वांना जे जे एक्सप्लेन करतोय एव्हरीवन? आणि सर्वांनी रिप्लाय द्यायचे आहेत. आणि मेसेज मध्ये मूव्स पाठवा की तुम्ही काय थिंक करताय. ओके, अगेन या पोझिशन मध्ये नाईट वर अटॅक होता पॉनचा. तर नाईट क्रॉस E5, इथे एक अटॅक आहे व्हाईटचा, आपला एक सपोर्ट पण आहे नाईटला. आता या पोझिशन मध्ये आपण ब्लॅक करून कॅसल करू शकतो, कारण जर व्हाईट लॉंग कॅसल मध्ये गेला तर व्हाईट वरती फास्ट अटॅक येईल, कारण आपले ऑलरेडी पॉन खूप ऍडव्हान्स आहेत क्वीन साइडचे. ओके, आता जो लास्ट पीस होता आपला या साईडला, तर आपण जो आपला लास्ट पीस पण डेव्हलप केलेला आहे. आता जेव्हा सगळे मायनर पीसेस डेव्हलप होतात तेव्हा आपल्याला क्वीन साठी चांगली प्लेस, चांगलं स्क्वेअर शोधायचं असतं. त्याच्यानंतर रूक साठी की पोटेन्शियल कोणती फाईल ओपन होईल हे गेस करायचं, आणि रूक तशा फाईल मध्ये घेऊन जायच्या.
आता या पोझिशन मध्ये बघा क्वीन क्रॉस C4 केल्यावरती आपण काय मूव्ह करणार, तर आपल्याला हा बिशप ओपन करण्यासाठी पॉन मूव्ह करणं गरजेचं आहे. जर आता आपण व्हाईटच्या क्वीनवर अटॅक केला तर काय होतं, ही जी पॉनची मूव्ह आहे आपली फ्री मध्ये होतीये. ओके, आता व्हाईटने काय केलं, किंगला चेक दिलाय. तर या पोझिशन मध्ये आपल्याला काय करावं लागेल, बिशप पण मध्ये खेळू शकत होतो आपण, ते पण चांगलं ऑप्शन होतं. क्वीन E7 पण चांगलं ऑप्शन आहे. आता या पोझिशन मध्ये बघा व्हाईटने शॉर्ट कॅसल केलंय. तर कॅसल करताना, कॅसल कशासाठी करतो आपण, किंग सेफ्टीसाठी, किंगला सुरक्षित ठेवण्यासाठी. तर कॅसल करताना नेहमी शॉर्ट कॅसल करायचं का लॉंग कॅसल करायचं हे इम्पॉर्टंट डिसिजन असतो. आता ऑलरेडी इकडे ब्लॅकचा अटॅक जास्त आहे, तर व्हाईटने काय केलं की बरोबर चूज केलं कोणत्या साईडला कॅसल करायचं. अगेन बघा, आता मी काय सांगितलं, क्वीन साठी पोटेन्शियल चांगलं स्क्वेअर शोधायचं, क्वीन डेव्हलप करायची. आता याला काय म्हणणार आपण, 100% डेव्हलपमेंट. फक्त आपल्याला रूक पोटेन्शियल कोणत्या फाईल मध्ये ओपन होऊ शकतात. तर आता या पोझिशन मध्ये सिसिलियन डिफेन्स मध्ये रूक जे आहे ते नेहमी सी ची फाईल ओपन होण्याचे चान्सेस जास्त असतात, सी आणि डी ची. तर आपले रूक नेहमी सी आणि डी च्या फाईल मध्ये प्लेस करायचे. आता हा जेवढा कॉम्प्लेक्स गेम होता, तर त्या कॉम्प्लेक्स गेम मधून सर्व पीसेस एक्सचेंज झाले आणि आता हा गेम एंड गेम कडे जाणार आहे. तर एंड गेम मध्ये याचा रिझल्ट समजेल आपल्याला या गेमचा, म्हणजे पोझिशनल जाईल आता हा गेम. अगोदर टॅक्टिकल होता जेव्हा ओपनिंग झाली. टॅक्टिकल म्हणजे काय की ज्या गेम मध्ये खूप पीसेसचं मारामारी असते म्हणा, किंवा खूप अटॅक असतो एकमेकांवर, त्याला टॅक्टिकल गेम म्हणतात. आणि आता याच्यामध्ये अटॅक नाहीये. आता हा जो आहे तो एंड गेम मध्ये जातो, म्हणजे हा काय आहे, पोझिशनल गेम. पोझिशनल गेम म्हणजे काय की कोणाचे पीसेस डेव्हलप आहेत, कोणाचे पॉन वेल प्लेस्ड आहेत. आता या पोझिशन मध्ये जर आपण ब्लॅक साइडने विचार केला, तर मी काय केलं, सिंपल एक पॉन अप झालं तर पीसेस एक्सचेंज करून टाकायचे. पीसेस जे आहेत ते एक्सचेंज करायचे, पीसेस बोर्डावर नाही ठेवायचे. आणि सिंपल काय करायचं त्याच्यानंतर, पीस डेव्हलपमेंट की बिशप डेव्हलप झाला पाहिजे. आता काय केलं, C6 खेळून पॉनला सपोर्ट दिला. तर नेहमी अपोनंटचे जे स्क्वेअर असतात तर नेहमी कंट्रोल करून खेळायचे. आता ही ओपन फाईल आहे, तर आपले रूक कुठे बिलॉंग करतात, ओपन फाईल मध्ये. आता काय केलं, बिशप डेव्हलप केला, दोन्ही रूक एकमेकांना कनेक्ट झाले. आणि नेक्स्ट आपण काय करू शकतो, आपला रूक ओपन फाईल मध्ये घेऊन येऊ शकतो. आणि जेव्हा पण अपोनंट लास्ट मूव्ह करेल, तर अपोनंटच्या लास्ट मूव्ह मुळे काय झालंय बघायचं की अपोनंटचा आता हा नाईट कुठे येऊ शकतो, इकडे येऊ शकतो का, जर आला पुढे तर अटॅक करू शकतो का, ते कॅल्क्युलेट करून आपल्या ज्या मूव्ज आहेत त्या मूव्ज करायच्या, नेहमी लक्षात ठेवा. ओके, आता जो लास्ट रूक होता त्याला आपण अगेन जे पोटेन्शियल ओपन व्हायचे चान्सेस आहेत ज्या फाईलचे, आणि क्वीनच्या फाईलमध्ये क्वीनच्या अगेन्स्ट काय केलं, आपण रूकला घेऊन आलो.
आता ही जी फर्स्ट पोझिशन दिसतीये याच्यामध्ये बघा ब्लॅक कडे 2 बिशप आहेत आणि व्हाईट कडे काय आहे, एक बिशप नाईट आहे. तर हा पण एक ऍडव्हान्टेज असतो, हा पण एका प्रकारचा ऍडव्हान्टेज असतो, कारण की ओपन गेम मध्ये जेव्हा बिशप साठी डायगोनल ओपन असतील तर ओपन गेम मध्ये नेहमी बिशप जास्त पॉवरफुल असतात, लक्षात ठेवा. आणि सर्वांनी लक्ष द्या, आता अपोनंट कडे ज्या कलरचा बिशप असेल तर आपले पॉन्स काय करायचं, अपोजिट कलर मध्ये पाहिजेत, म्हणजे अपोनंटचा बिशप जो आहे तो आपल्या पॉन वर अटॅक नाही करू शकत. नेहमी हे जे सायकोलॉजिकल मी जे शेअर करतो तुमच्या सोबत, तर या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता हा जो गेम आहे एंड गेम मध्ये ना, नाईट वर्सेस बिशपचा गेम आहे. तर आपल्याला फक्त काय करावं लागतं अशा गेम मध्ये, नाईटचे जे स्क्वेअर्स आहेत की नाईट ज्या ज्या स्क्वेअर वरती पोटेन्शियली मूव्ह करू शकतो, तर ते स्क्वेअर आपल्याला नेहमी कंट्रोल मध्ये ठेवून खेळावं लागतं. ओके, आता या पोझिशन मध्ये बघा, आपण जो ओपनिंगचा फेज होता तो कम्प्लीट केलेला आहे आणि 100% डेव्हलप झालेले पीसेस. तर त्याच्यानंतर आपण काय करायचं मग, पॉन ब्रेक की पॉनने अटॅक की पॉनने जेव्हा पॉन एक्सचेंज होतील तेव्हा फाईल ओपन होतील. तर कोणतं पॉन पुश केलं पॉन एक्सचेंज होतील किंवा फाईल्स ओपन होतील, पोझिशन ओपन होईल याचा विचार करायचा आणि पॉन पुश करायचा. सर्वांना समजतंय ना जे एक्सप्लेन करतोय, असं म्हणजे खूप असं ओव्हर जातंय, असं बाउन्सर जातंय असं नाही ना होतंय, कोणाला समजतंय ना सर्वांना. आणि अगेन एव्हरीवन, सर्वांनी मी जेव्हा थिंक करतोय मेसेज मध्ये आन्सर द्यायचं ट्राय करा की मूव थिंक करायची ट्राय करा. आता इथे E5 केलं व्हाईटने, तर आपण पण काय केलं E क्रॉस D5.
आता जेव्हा नेहमी पॉन एक्सचेंज होतात, पॉन पुश करतो, काय विकनेस होतात, ते कुठल्या पॉनवर अटॅक येतो, आता या पॉनवर अटॅक आहे पण आपला सपोर्ट पण आहे, तर असं नेहमी थिंक करायचं, या पॉनवर बिशपचा अटॅक आहे तर आपल्या नाईटचा सपोर्ट पण आहे, तेव्हाच पॉन पुश करायचे आणि पोझिशन ओपन करायची. अगेन बघा, आता या पोझिशन मध्ये मी तुम्हाला काय म्हणलं, एक पॉन अप आहोत आपण, 3-4 वर्सेस 3 पॉन्स आहेत आणि इकडे 3-3 आहेत, तर एका पॉनच्या ऍडव्हान्टेज वरती पण आपण गेम जो आहे तो इझिली विन करू शकतो. तर अशा कंडिशन मध्ये काय करायचं, पीसेस जास्त बोर्डावरती नाही ठेवायचे, पीसेस एक्सचेंज करायचे आणि एंड गेम, आता हा मिडल गेमचा पण फेज संपला, सगळे आपले पीसेस एक्सचेंज झाले आणि आता हा गेम कशामध्ये एंटर करतो, एंड गेम. एंड गेम मध्ये आपला जो किंग आहे त्याचा वापर आपण एखाद्या पीस सारखा करायचा, तर आपला किंग काय पाहिजे, नेहमी ऍक्टिव्ह पाहिजे. तर आता काय केलं, किंगला मूव्ह केलं आपण, जेणेकरून रूकला आणून रूकला एक्सचेंज करून किंगला त्याच्यानंतर ऍक्टिव्हेट करू शकतो. एंड गेम मध्ये नेहमी लक्षात ठेवा, किंग म्हणजे आपलं एक पीस आहे, तर नेहमी किंग काय करायचं, नेहमी किंग कुठे पाहिजे, सेंटरला पाहिजे, किंग ओपन मध्ये पाहिजे. आता ही जी सेकंड पोझिशन आहे, या पोझिशन मध्ये ऍडव्हान्टेज बघा आपल्याला काय ऍडव्हान्टेज आहे, आता इथे आपण काय खेळू शकतो, C4 पॉन पुश करू शकतो, आपल्या दोन्ही पॉनचा अटॅक आहे, व्हाईटने एक्सचेंज केला, आपण पण डी क्रॉस C4 करणार, रूकची फाईल ओपन होतीये, त्याच्यानंतर हा जो बिशप आहे त्याला A2 ला जावं लागेल आणि या पॉन चेनच्या मागे हा जो बिशप आहे तर हा काय होतो, बॅड बिशप होतोय. तर असं नेहमी अपोनंटचे जे पीसेस आहेत त्यांना कसं पुश करता येईल, कसं मागे ढकलता येईल याचा विचार करायचा आणि मूव्ह शोधायच्या गेम मध्ये. आणि आपले जे पीसेस आहेत नेहमी लक्षात ठेवा, पीसेस सर्व एकमेकांना सपोर्टेड पाहिजे, पॉनला प्रत्येक पॉनला एक पीसेसचा सपोर्ट पाहिजे, पॉनचा एकमेकांना सपोर्ट पाहिजे, हँगिंग पीसेस नाही ठेवायचे कधी. आता आपलं विन कोणत्या साईडला लक्षात ठेवायचं, आता इकडे 4 पॉइंट्स आहेत तर ऑब्विसली आपलं विन या साईडला असेल, तर नेहमी किंग काय करायचा, किंग नेहमी ऍक्टिव्हेट करायचा, किंग नेहमी ऍक्टिव्ह ठेवायचा. अपोनंटचे पीसेस आहेत ते रिस्ट्रिक्ट ठेवायचे, नाईट बघा पुढे येऊ शकतो का, नाही. ओके, आता थोडा टाइम कमी होईल माझ्याकडे, तसं मला जास्त एक्सप्लेन करता नाही येणार, मला थिंक करून खेळावं लागेल. ओके. आता काय केलं, या पोझिशन मध्ये पॉनने नाईट वर अटॅक केलाय, तर नाईट कुठे कुठे जाईल,
त्याच्यानंतर त्याला तुम्ही काउंटर प्ले काय खेळू शकता या सर्व गोष्टींचा विचार करून मूव्ह करायचा नेहमी. ओके एव्हरीवन, आता हा गेम ना खूप सिंपल झाला कारण व्हाईटने जी मूव्ह केली आहे नाईट. तर आता सिंपल काय झालं, या पोझिशन मध्ये किंग पॉन गेम आहे आणि एक पॉन अप आहे ब्लॅक. तर व्हाईटने ऍक्च्युली काय केलं, इनडायरेक्टली ना ब्लॅकला हेल्प केली आहे. व्हाईटने काय केलं, आता किंग वर्सेस, जेव्हा किंग पॉन एंड गेम असेल आणि ऑलरेडी जर पॉन असेल, एक पॉन अप असेल, तर हा गेम अजून इझी होतो खेळायला. आता या पोझिशन मध्ये जास्त थिंक करायची गरजच नाहीये ब्लॅक साइडने म्हणजे व्हाईटने. तर जेव्हा पण एक पॉन पण डाऊन असेल आपण, तर नेहमी लक्षात ठेवा पीसेस एक्सचेंज नाही करायचे. जसं आता व्हाईटने केलं, पीस एक्सचेंज केला नाही, तर असे पीसेस एक्सचेंज नाही करायचे. ओके, आता सेकंड पोझिशन मध्ये बघा, या नाईट वरती डबल अटॅक होता, फक्त पॉनचा सपोर्ट होता. पण व्हाईटने काय केलं, आता किंगचा सपोर्ट ऍड केलाय, पण त्याच्यामुळे ऍक्च्युली काय झालं, हा नाईट जो आहे तो आता पिन झालाय. हा नाईट नाही मूव्ह करू शकत. याचा अर्थ काय आहे, हे जे स्क्वेअर आहे G3चं वीक स्क्वेअर झालं. तर आपण काय थिंक करायचं, आता या स्क्वेअर वरती अटॅक कसं करता येईल. तर सिंपल आहे आपल्यासाठी, कसं करता येईल, नाईट H5 करून. आता मी इथे या पोझिशन मध्ये हे तीन पॉन हलवले का बघा, नाही का, कारण की हे तीन पॉन असे आहेत जे किंगला इकडे या तिन्ही पॉन वरती अटॅक करून करता नाही येणार, किंगला पुढे नाही येता येणार. जर समजा मी याच्यातलं कोणतं पॉन मूव्ह केलं असतं आणि असं असं काहीतरी खेळलो असतो, तर काय होईल, किंगला या पॉन वरती अटॅक करता येईल आणि हे पॉन वीक होतील. त्याच्यामुळे नेहमी पॉनच्या मूव्ह करताना विचार करायचं. गेम समजतात आहे ना सर्वांना एव्हरीवन?
ओके, आता या पोझिशन मध्ये किंग F5 मूव्ह केली, का केली रिझन सांगतो. हे जे F5 चं स्क्वेअर आहे ते किंगने कंट्रोल करावं लागणार आहे, कारण अपोनंटच्या किंगला पुढे नाही येऊ देण्यासाठी. त्याच्यामुळे इथे किंग E6 मूव्ह केली आहे की व्हाईटचा किंग जो आहे तो F5 वरती नको येण्यासाठी. आता या पोझिशन मध्ये पण बघा अगेन, आता व्हाईटने काय केलं, पॉन पुश केलं. जर आपण सिंपल इथे पॉन टेक्स पॉन केलं, किंग टेक्स पॉन, तर जसं की आपल्या सर्वांना अपोजिशन माहिती आहे, तर आता लगेच काही फरक नाही पडत त्याचा. पण गेम काय होऊन जाईल, सिंपल होऊन जाईल. तर आता इथे पॉन पुश करणार का आपण, पॉन पुश करायची गरज आहे का आपल्याला, नो. आपण काय करणार, पॉन पुश आणि व्हाईट वरती थ्रेट आहे मग. आणि जरी व्हाईटने कॅप्चर केलं तर आपण सी क्रॉस करून व्हाईटच्या किंगला काय करावं लागतं, आता हे पॉन आपलं बाहेर निघतंय, पासर निघतंय, याला काय म्हणणार, पासर. तर व्हाईटच्या किंगला काय करावं लागेल, त्या पॉनला अडवण्यासाठी जावं लागेल आणि आपल्याला त्याच टाइम मध्ये आपलं किंग पुढे घेऊन येता येईल. तर असं एंड गेम मध्ये नेहमी पॉन एंड गेम मध्ये, किंग पॉन एंड गेम मध्ये असा विचार करून खेळायचा. सिंपल सिंपल, फक्त पॉन टेक्स पॉन, पॉन आलं की पॉन टेक्स पॉन करत नाही बसायचं. आता या पोझिशन मध्ये इथे बघतोय आपण व्हाईटने काय मूव्ह केली, रूक E2. आता या पोझिशन मध्ये आपण नाईट क्रॉस G3 करू शकतो, बिशप क्रॉस G3 करू शकतो. तर बेटर काय आहे आपल्यासाठी, आता बघा, जर नाईट टेक्स G3 केलं, त्याला व्हाईटने F क्रॉस G3 केलं, बिशप क्रॉस G3 आणि किंग मूव्ह होईल. काय भेटलं आपल्याला, फक्त एक पॉन भेटलं. त्याच जागी जर आपण अगोदर बिशप क्रॉस G3 केलं, F क्रॉस G3, त्याला आपण नाईट क्रॉस G3 ने काय होतंय, हे जे दोन्ही रूक आहेत त्यांच्यावरती अटॅक येतोय, म्हणजे दोन्ही रूकवर फोर्क येतोय. आणि आपल्याला काय होईल, याचा अर्थ नाईटच्या ऐवजी अपोनंटचा एक रूक मिळेल आणि नाईट पेक्षा रूकची व्हॅल्यू जास्त आहे. तर एक पॉन आणि रूक मिळेल अपोनंटचा. जर आपण करेक्ट ट्रेड केले तर कोणता ट्रेड अगोदर करायचा, तर आपण काय करणार, आपल्याला माहितीये सेकंड जेव्हा आपण नाईट टेक्स करेल तेव्हा दोन्ही रूकवर अटॅक येईल. तर आपण फर्स्ट काय खेळणार, बिशप टेक्स. आता या पॉनला काय बोलणार आपण, या पॉनचा पाथ क्लिअर झाला त्याच्यामुळे याला काय म्हणणार आपण, पासर. तर या पॉनची क्वीन होणार आहे का लगेच, नो. या पॉनचा वापर फक्त कशासाठी करायचा आपल्याला, व्हाईटच्या किंगला मागे पुश करण्यासाठी, जेणेकरून आपला किंग पुढे येऊन अपोनंटचे पॉन कॅप्चर करेल आणि हा गेम आपण इझिली विन करू शकतो. ओके, आता या पोझिशन मध्ये बघा व्हाईटने काय मूव्ह केली, बिशप F4. व्हाईटचं म्हणणं काय आहे, नाईट वर अटॅक, क्वीन वर अटॅक. पण या पोझिशन मध्ये प्रॉब्लेम काय होता या मूवचा, की आपण नाईट क्रॉस F1 करेल, क्वीन वर अटॅक आणि किंग वरला चेक. तर अगेन काय होतंय, व्हाईटचीच क्वीन जी आहे ती अटॅक मध्ये येते. म्हणजे हा रूक अगोदर आपल्याला एक्सचेंज भेटणार होता, नाईटच्या ऐवजी रूक भेटणार होता, पण आता काय होतंय, अख्खा रूक आपल्याला फ्री मध्ये भेटतोय. आता किंगला चेक आहे अगोदर, क्वीन वर अटॅक असून व्हाईटचा काही फायदा नाही. अगोदर काय करावं लागेल व्हाईटला,
क्वीनला वाचवावं लागेल. आता नेक्स्ट जसं की मी बोललो तुम्हाला की जेव्हा आपण मटेरियल अप असेल, पीसेस आपल्याकडे जास्त असतील तर सिंपल काय करायचं, व्हाईटला कॅप्चर करायचं करून द्या. आपण काय करणार, व्हाईटची क्वीन कॅप्चर करणार. आता अगेन आपल्या नाईटवर अटॅक आहे, व्हाईटला क्वीन कॅप्चर करणं कंपल्सरी होतं. तर अगोदर आपण हा बिशप कॅप्चर करणार का? नो. आपण जर बिशप कॅप्चर केलं तर व्हाईट काय करेल, आपलं नाईट कॅप्चर करेल. तर हाच नाईट आपण अपोनंटच्या नाईट सोबत चेक मध्ये एक्सचेंज करू शकतो. हा बेनिफिट नेहमी लक्षात घ्या की चेक मध्ये. आता मग बिशप वाचू शकतो का व्हाईट? नो. जर आपण बिशप अगोदर कॅप्चर केला तर व्हाईट पण काय करेल, आपला नाईट कॅप्चर करेल. आणि काय झालं, बिशप गेला, नाईट पण गेला, इक्वल झालं. पण आपण इथे नाईटच्या ऐवजी नाईट घेतोय, चेक देतोय आणि एक्सचेंज करतोय पीस. आपला नाईट गेला, आपल्याला नाईट पण भेटला आणि हा जो बिशप आहे तो आपल्याला एक्स्ट्रा भेटला. आलं लक्षात? आता या पोझिशन मध्ये जर पीसेस बघितलं तर बघा, ब्लॅक या थोड्याशा एक्सचेंज मध्ये व्हाईटच्या ज्या चुका झाल्या त्याच्यामुळे फक्त एक पॉन आणि एक्सचेंज अप होणार होता. तिथे एक रूक अप आहे, एक बिशप अप आहे. समजतंय सर्वांना? ओके. आता हा या गेम मध्ये एवढं काही उरलेलं नाहीये, आपल्याला फक्त अपोनंटला चेकमेट करायचंय. तर या गेम मध्ये बघा, आता या गेम मध्ये लक्ष द्या सर्वांनी की आपल्याला फक्त काय करायचं, इथे अपोनंटच्या किंगला मागे पुश करायचं, आपला किंग पुढे येईल आणि अपोनंटचे सगळे पॉन कॅप्चर करून आपण इझिली आपले पॉनची क्वीन करून हा गेम इझी विन करू शकतो. आणि नेहमी लक्ष ठेवा की जेव्हा आपल्याकडे खूप सारे पीसेस असतात तेव्हा स्टेलमेट होतंय का याच्यावरती नेहमी लक्ष ठेवायचं. अपोनंटच्या किंगला स्टेलमेट नाही होऊन द्यायचं, नाही तर गेम जो आहे तो ड्रॉ होतो. आता बघा या पोझिशन मध्ये व्हाईटचं काय म्हणणं आहे, व्हाईट इकडे येणार, हे पॉन कॅप्चर करणार, हे पॉन कॅप्चर करणार, त्याच्यानंतर त्याचा पॉन क्वीन साठी पुश करणार. पण आपण काय करू शकतो, ऑलरेडी आपण आपल्या पॉनचा पाथवे क्लिअर आहे, तर आपल्या पॉनची क्वीन फास्ट होईल. आता नेहमी लक्षात ठेवा, फक्त एका क्वीनने चेकमेट होणार आहे का अपोनंटचा किंग? नो. आपल्याला काय करावं लागेल, किंगचा पण वापर करावा लागेल. ओके. आता जी सेकंड पोझिशन आहे त्याच्यामध्ये ब्लॅकचा किंग जो आहे तो चेकमेट झाला. ओके एव्हरीवन, आता दोन्ही गेम आहेत. आता सर्वांनी लक्ष द्या, जेव्हा आपण गेम खेळतो ऑनलाईन चेस वरती, गेम खेळून झाल्यावरती
गेम खेळून झाल्यावरती नेहमी काय करायचं, गेम अनालिसिस करायचे. आता आपण एक एक करून हे जे 2 गेम आहेत मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, त्याच्या अगोदर सांगा या गेम बद्दल काही कोणाला प्रश्न आहेत, काही विचारायचं, काही डाऊट असतील? काही विचारायचं कोणाला? आता जेव्हा आपला गेम कंप्लीट होतो तर काय करायचं, ते गेम कंप्लीट झाल्यानंतर कम्प्युटर अनालिसिस रिक्वेस्ट करायचे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं फास्ट समजून येतं की आपण काय मिस्टेक्स केल्या, काय हे केलं. ओके, आता सर्वांनी बघितलं तर दोन्ही गेम जे आहेत ते ऑनलाईनचे मी तुम्हाला एक्सप्लेन करता करता खेळलोय आणि जास्त कॅल्क्युलेशन केलंय का नाही, फक्त काय केलं, थिंक केलंय की काय करायचं, कुठे कॅसल करायची, काय करायचं, तर हे थिंक करून करायचं नेहमी. आता सरिस्का सोबतचा जो गेम होता सेकंड गेम, तर त्याच्यामध्ये बघा माझ्या साईडने पण ब्लॅक साईडने पण 3 ब्लंडर झालेत, म्हणजे बिग मिस्टेक्स आहेत या. पण जर आपण ग्राफ बघितला, हा ग्राफ काय सांगतो आपल्याला, आता हा ब्लॅकच्या साईडला दाखवतोय, तर म्हणजे व्हाईट कडे कधी असं काही ऍडव्हान्टेज नाही गेला. ज्या मिस्टेक झालेल्या असतील त्या मिस्टेक कशाच्या झाल्या की ऍडव्हान्टेज होता जास्त, पण तो ऍडव्हान्टेज सोडून व्हाईट ब्लॅकने काहीतरी दुसरी मूव केली आहे. ओके, आता इथे जी इम्पॉर्टंट मूव होती ती एक्सप्लेन करतो मी. ओके एव्हरीवन, आता बघा मी तुम्हाला या पोझिशन मध्ये सिंपल एक्सप्लेन करतो की या पोझिशन मध्ये ब्लॅक कडून काय खेळायला पाहिजे होतं. आता या पोझिशन मध्ये प्रॉब्लेम काय आहे, या पोझिशन मध्ये ब्लॅक कडून मूव येईल D5. ओके, बिशप वर अटॅक आहे. D5 ला जर व्हाईटने त्याचा बिशप मूव केला बिशप B3 वरती, तर त्याला ब्लॅक कडून आपण खेळणार D4 आणि काय होतं, फोर्क येतोय पॉनचा, पॉनला पॉनचा सपोर्ट आहे. आणि जर अगेन D5 मध्ये जर व्हाईटने E क्रॉस D5 केलं तर त्याला ब्लॅक कडून पण E क्रॉस D5 येईल. अगेन बिशप वर अटॅक, बिशप मूव झाला की काय खेळणार आपण D4, आणि म्हणजे याचा अर्थ काय झाला, 6व्या मूवलाच आपल्याला अपोनंटचा पीस भेटला असता. तर नेहमी जेव्हा मूव करण्या अगोदर अपोनंटची लास्ट मूव असेल नेहमी थिंक करायचं. आता मी दोन्ही चेस बोर्ड वरती खेळत होतो तर मी थिंक नव्हतो करत की काय खेळायचं, कशावर काय खेळायचं, म्हणजे कॅल्क्युलेट नव्हतो करत. मी काय करत होतो, फक्त प्लॅन करत होतो की माझे पीसेस कुठे पाहिजेत, माझा किंग कधी कॅसल पाहिजे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गेम मध्ये जास्त इम्पॉर्टंट असतात. क्लिअर सर्वांना? त्याच्यामुळे बिशप E3 मिस्टेक आहे आणि त्याच्यानंतर ब्लॅकने जी बिशप E7 मूव्ह केली ती पण मिस्टेक आहे. अगेन याच पोझिशन मध्ये या ज्या मिस्टेक झाल्यात, A6 अगेन मिस्टेक आहे, त्याला क्वीन D2 मिस्टेक आहे, कारण अगेन इथे काय खेळायला पाहिजे होतं, D5 बिशप मूव्ह झाल्यावरती D4 आणि या दोन्ही मधला पीस भेटला असता. तर नेहमी व्हाईट कडून आता जेव्हा तुमचा बिशप C4 वरती असेल तर हा पीसेसचा सेटअप असा नाही पाहिजे. हा सेटअप कधी असतो, हा जो सेटअप आहे तो कधी असतो, जेव्हा व्हाईट ओपन सिसिलियन खेळतो, D4 खेळून CD4 झालेलं असतं त्या टाइमचं सेटअप आहे हा. सरिस्का लक्षात आलं? सरिस्का जे एक्सप्लेन केलं लक्षात आलं, हा सेटअप कधी पाहिजे असतो, ओपन सिसिलियन मध्ये. मला सांगा सर्वांना समजतंय का मी जे एक्सप्लेन करतोय एव्हरीवन? जर समजत नसेल तर हँड रेज करा, विचारा. यस सरिस्का, थम्सअप दाखवायचं सरिस्का. स्क्रीन वरती थम्सअप म्हणजे यस, थम्सअप म्हणजे यस, थंब डाऊन म्हणजे नो.
आणि जर थम्सअप दाखवता येत नसेल तर व्हिडिओ ऑन करून दाखवायचा. आणि अगेन एव्हरीवन, सर्वांनी क्लास अटेंड करताना व्हिडिओ ऑन ठेवायचे आहेत आतापासून कंपल्सरी. तर त्याच्यामुळे या 3 ज्या मिस्टेक्स आहेत त्या एकाच जागी झालेत, कारण इथेच ब्लॅकला व्हाईटचा जो आहे एक पीस भेटला असता फ्री मध्ये. ओके, आता इम्पॉर्टंट, आता या पोझिशन मध्ये इथे व्हाईटने काय खेळायला पाहिजे होतं? या नाईट वर अटॅक आहे, या नाईटला सपोर्ट देऊन नाही चालत, तर व्हाईटने काय करायला पाहिजे होतं? सिंपल नाईट अगेन मूव्ह करायला पाहिजे होता. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या पीसेसची जी पोझिशन आहे, तुमच्या पीसेसची जी पोझिशन आहे, हा जो नाईट आहे G3 वरचा कुठून आलाय? तो इथून आलाय, बरोबर? तर तो त्याच्या नॅचरल स्क्वेअर वरती नाहीये. लक्षात घ्यायचा प्रयत्न करा, मला काय म्हणायचंय. ब्लॅकचे नाईट बघा, F6 नाईट साठी नॅचरल स्क्वेअर आहे. अगेन C6 नाईट साठी नॅचरल स्क्वेअर आहे, बिशप साठी नॅचरल स्क्वेअर आहे. या बिशपचे काही प्रॉब्लेम नाहीयेत, कारण हे सिसिलियन मध्ये व्हाईटने असंच होतं, असेच असतात, याच पोझिशन मध्ये असतात. पण हा नॅचरल स्क्वेअर वरती नाहीये. सर्वात महत्वाचं, का नॅचरल स्क्वेअर वरती असल्यावरती तो काय करतो? हा नाईट D5 चा इम्पॉर्टंट स्क्वेअर, B5 चा इम्पॉर्टंट स्क्वेअर, E4 चा इम्पॉर्टंट स्क्वेअर कंट्रोल करतोय. आणि इथून या नाईटला काही फ्युचर आहे का? पुढे येऊन अटॅक करू शकतो का ब्लॅक वर? काही नो. तर नेहमी पीसेस लक्षात ठेवा की नॅचरल स्क्वेअर वरती जेवढे असतील तेवढे जास्त आपल्याला बेनिफिट देतात. आता हे मला गेम खेळतानाच लक्षात आलं होतं, पण मला तेव्हा एक्सप्लेन नाही करता आलं, मी तुम्हाला ते आता एक्सप्लेन केलं. ओके, मला सांगा सरिस्का आणि ओमकार, तुम्हाला गेम बद्दल काही विचारायचंय का? या गेम मध्ये की काय हे केलं किंवा काय खेळायला पाहिजे होतं, किंवा तुम्ही काय थिंक करत होता? काही विचारायचं असेल, अनालिसिस करायचे असतील तर करू शकता. ओके, तर इथे बघा, इथे पण दिसतंय किंग H2 व्हाईटची चांगली मूव नाहीये. आणि त्याच्यानंतर अगेन नाईट H5 ला रूक E2 अगेन चांगली मूव नाहीये. म्हणजे काय केलं, अजून अजून जे पीसेस आहेत, आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं, आता या रूकचा या रूकला सपोर्ट होता, रूक E2 आल्यामुळे हा जो नाईट आहे G3 चा ऑलरेडी पिन आहे, त्याचा असं पण सपोर्ट नाहीये या रूकला. तर काय झालं, पीसेस नेहमी कोऑर्डिनेट पाहिजे, प्रत्येक पीसेसचा आपल्या एकमेकांना सपोर्ट पाहिजे, प्रत्येक पॉनचा एक एक दुसऱ्या पॉनला सपोर्ट पाहिजे. आता फक्त मी बघा, फक्त एक पीस असा आहे जो हँगिंग आहे, तो पण टेम्पररी, एक दोन मूव साठी टेम्पररी, म्हणजे एक दोन मूव साठी. ओके सरिस्का, आता अगेन या पोझिशन मध्ये ना, तू जेव्हा बिशप E3 घेतलं, ओके, हे पण इम्पॉर्टंट होतं सरिस्का. या पोझिशन मध्ये ना तुझी बिशप E3 मूव केली ना, त्याच्यापेक्षा बेटर मला काय वाटत होती या पोझिशन मध्ये, बाकीच्यांनी पण लक्ष द्या. आता अशा पोझिशन मध्ये जेव्हा अपोनंट तुमच्या पीस वर अटॅक करेल, आता हा नाईट C3 वरती नाहीये. ओके, हा नाईट G3 वरती आहे, कधी पण पुढे अटॅक साठी येऊ शकतो. तर या पोझिशन मध्ये मला काय वाटत होते चान्सेस, की ब्लॅकचे जे पीसेस आहेत ते कुठे आहेत? मोस्टली क्वीन साइडला आहेत, बरोबर? ब्लॅकचे पीसेस कुठे आहेत? मोस्टली क्वीन साइडला आहेत. तर इथे व्हाईटने काय खेळायला पाहिजे होतं? बिशप क्रॉस H6. पॉनने मारू द्या आणि क्वीनने मारणार, तर बिशपची व्हॅल्यू 3 पॉइंट, दोन पॉइंटची व्हॅल्यू 2 पॉइंट, म्हणजे व्हाईट किती पॉइंट मायनस आहे? फक्त 1 पॉइंट. पण व्हाईटला अटॅकचे चान्सेस किती आहेत? हा बिशप आहे, अटॅकचे चान्सेस आहेत कमीत कमी. आलं लक्षात मला काय म्हणायचंय? पोझिशन गार्ड होईल, पण तरी सुद्धा
बघा ब्लॅकला एवढी पण जास्त अशी प्लस नाही दाखवते, पण मला ही पोझिशन जर मी व्हाईट असतो या पोझिशन मध्ये तर मी हे खेळलो असतो अटॅक साठी. पण तुम्हाला तेवढं अटॅकिंग पोटेन्शियल पाहिजे की तेवढा अटॅक करता आला पाहिजे. नाईट येईल G5 वरती, त्याच्यानंतर F4 मूव्ह येईल. रिस्क आहे ऑब्विसली सर, रिस्क आहे या मूव्ह मध्ये. टुर्नामेंट मध्ये वगैरे नका खेळू, पण ऑनलाईन गेम मध्ये वगैरे जे थोडेसे कॅज्युअल गेम असतात तर अशा मूव्ह खेळायच्या. आणि जेव्हा 100% कॅल्क्युलेट असतात तरच सॅक्रिफाईस द्यायचं टुर्नामेंट मध्ये. पण अशा ऑनलाईन गेम मध्ये खेळायचे अशा मूव्ह ट्राय करायचं की किती अटॅकिंग सुचतंय तुम्हाला खेळायला याच्यासाठी. आलं लक्षात आता जे काही एक्सप्लेन केलं सर्वांना? ओके. आणि हेच सर्व इम्पॉर्टंट पॉइंट होते या गेम मधले. आता आपण जो सेकंड गेम खेळलो ओमकार सोबत तो अनालिसिस करूयात एकदा. ओके एव्हरीवन, थोडा टाइम लागतो इथे अनालिसिसला. रिफ्रेश करूयात आपण एकदम. ओके. आता हा जो गेम होता सर्वांनी लक्ष द्या. या गेम मध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा गेम नंतर काय झाला पूर्णपणे एंड गेम मध्ये गेला. तर अशा गेम मध्ये चान्सेस कमी असतात मग मिस्टेक व्हायची. तर या पोझिशन मध्ये फक्त एकच मिस्टेक आहे. ओके, ती पण जेव्हा क्वीन बनली आहे तेव्हाची मिस्टेक आहे, असं काही फरक नाहीये या पोझिशन मध्ये या मूव मुळे. आता ओके ओमकार, आता मला तू सांग, मी तुला असं पण सांगितलेलं ना अगोदर की स्कॉच गॅम्बिट जे आहे, जर एव्हरीवन सर्वांनी नीट लक्ष द्या. या पोझिशन मध्ये व्हाईटने काय खेळलंय, काय मूव केलीये. तर व्हाईटने काय केलं, हे पॉन रिकॅप्चर नाही केलं. ओके, आता इथे जेव्हा क्रॉस D4 झालं तर व्हाईटने काय केलं, रिकॅप्चर नाही केलं. तर सिंपल व्हाईटने काय मूव केली, बिशप C4. याचा अर्थ काय झालं, ब्लॅक ऑलरेडी एक पॉन अप आहे या पोझिशन मध्ये. तर इथेच ओंकार दिसतंय फोर्थ मूवला. नेहमी जेव्हा गेम स्टार्ट होतो तर व्हाईट फर्स्ट मूव करतो, त्याच्यामुळे व्हाईटला थोडा ऍडव्हान्टेज असतो. आता इथे +02 दिसतंय म्हणजे व्हाईटला थोडा ऍडव्हान्टेज आहे. तर जेव्हा मायनस दिसतं, मायनस म्हणजे ब्लॅकला ऍडव्हान्टेज आहे. आणि इथे व्हाईटच्या फोर्थ मूव पर्यंतच ही पोझिशन इक्वल पण आली ब्लॅकला. आलं ओंकार मला काय सांगायचं, स्कॉच गॅम्बिट काय प्रॉब्लेम आहे. तू ऑलरेडी एक पॉन देऊन खेळतोय. जर तुला तेवढा अटॅक करून अपोनंट वर अटॅक करून जर खेळता नाही आलं तर पीसेस एक्सचेंज झाले की समजायचं तो गेम गेला. आणि आता इथेच ओंकार बघ, 6व्या मूव पर्यंतच ब्लॅकला एवढी प्लस आली.
तर सिंपल याचा अर्थ तू जी ओपनिंग खेळतोय ती तुला नाही माहितीये. मी तुला अगोदरच सांगितलेलं की जर अपोनंटला तू जी ओपनिंग खेळतोय ती ओपनिंग जर माहिती असेल तर त्या ओपनिंग मध्ये तू सर्व्हाइव्ह नाही करणार आणि ते इथेच दिसून येतंय. म्हणजे 6व्या मूव्ह पर्यंतच एवढी मायनस येतेय, म्हणजे इथे सिंपल समजून येतंय. आता हे ओंकार अजून काय झालं, सेकंड पॉन गेलं ओंकार, सेकंड पॉन गेला. आता ब्लॅकने सिंपल पोझिशन हे करण्यासाठी एक पॉन देऊन टाकलं परत, पण एक पॉन अप राहतोय ना ब्लॅक सिंपल, आणि दोघांची डेव्हलपमेंट सेम आहे. आता याच्या पुढे आणखीन ओंकार जे तू नाईट एक्सचेंज केला, तर ते नाईट एक्सचेंज नाही आवडलं मला. नाईट F5 मूव्ह केली तर ती मूव्ह नाही आवडली. का नाही आवडली? ओके, का नाही आवडली नाईट F5 मूव्ह? कारण अजून जर आपल्याकडे आपण ऑलरेडी जर एक पॉन पण आपण कमी असेल, एक पॉन पण डाऊन असेल, तर पीसेस नाही एक्सचेंज करायचे. कारण असा विचार करा, समजा लास्टला समजा सगळे पॉन एक्सचेंज झाले आणि व्हाईट कडे एक पॉन आणि ब्लॅक कडे 2 पॉन उरले, किंवा फक्त ब्लॅक एक पॉन आहे तर ब्लॅक कडे एक पॉन उरलं, आणि जर व्हाईटला कुठे चान्स भेटला की फ्री मध्ये पॉन देऊन टाकायचं, नाईट देऊन टाकायचं पॉन साठी, तर फक्त एका बिशपने ब्लॅक जो आहे तो व्हाईटच्या किंगला चेकमेट करू शकतो का? नो. तर पीसेस एक्सचेंज नका करू. एक पॉन डाऊन असेल तरीही पीसेस एक्सचेंज नाही करायचं. आणि त्याच्यामुळे बघा इथे नाईट F5 चांगली मूव्ह नाहीये, तर इथे सिंपल काय खेळायला पाहिजे होतं, नाईट सेव्ह करायचा. अपोनंटला काय करायचं, नेहमी बोर्डावरती टेन्शन पाहिजे, तर या नाईटचा जर जेव्हा पॉन एक्सचेंज होतील तर फक्त जर ब्लॅक कडे एकच पॉन उरलं तर हा नाईट सिंपल पॉनला सॅक्रिफाईस देऊन टाकणार. समजलं सर्वांना हे जे एंड गेमचं एक्सप्लेन केलं? आणि एंड गेम मध्ये सर्वांनी बघितलं किंगचा वापर कसा केला. किंग ऍक्टिव्हेट करायचा, किंग मूव्ह करायचा नेहमी. येस एव्हरीवन. आता मला सांगा, कोणाला काही प्रश्न आहेत, काही विचारायचं आहे, मी एक्सप्लेन करताना नाही समजलं असं काही आहे तर हँड रेज करा आणि विचारू शकता, किंवा इन जनरल पण कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. यस सरिस्का, काही विचारायचंय? सरिस्का? ओके ओके एव्हरीवन. आता अजून 20 मिनिट्स आहेत आपल्याकडे, तर आपण पोझिशन सॉल्व्ह करूयात. ओके. 2 मिनिटं वेट करा, मी स्क्रीन शेअर करतो.
ओके एव्हरीवन, सर्वांना चेस बोर्ड दिसतात आहे क्लिअर? अल्फाबेट नंबर्स क्लिअर दिसतात आहे? आता ही जी फर्स्ट पोझिशन आहे, तर जे इंटरमिजिएट लेवलचे प्लेयर आहेत त्यांच्यासाठी आहे मेट इन टू. ओके, मेट इन टू. आता इथे या पोझिशन मध्ये आपल्याकडे व्हाईट पीसेस आहेत आपल्या साईडला, तर व्हाईट कडून विचार करायचा. इथे येल्लो दिसतंय म्हणजे गेम मधली लास्ट मूव. ब्लॅकने त्याचा किंग F7 ला मूव केलाय, तर व्हाईट टू प्ले आणि 2 मूव मध्ये आपल्याला ब्लॅकच्या किंगला चेकमेट करायचं आहे. आणि ही जी सेकंड पोझिशन आहे, जे ऍडव्हान्स क्लास मधून प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठी मेटिंग 4 मूव मध्ये अपोनंटच्या किंगला चेकमेट करायचं आहे. ओमकार आणि सरिस्का, हेमंत, अनन्या, तुम्ही सर्वांनी इकडे मेटिंग 4 मध्ये लक्ष द्यायचं आणि ही पोझिशन सॉल्व्ह करायची आहे. समजलं सर्वांना एव्हरीवन? आणि अगेन सर्वांचे एक एक करून कॅमेरा ऑफ झाले तर हे नाही चालणार आता, कारण मला पॅरेंट्सच्याच कंप्लेंट आलेत की तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये इकडे तिकडे लक्ष देता, क्लासमध्ये लक्ष देत नाही. त्याच्यामुळे 100% सर्वांचे कॅमेरा ऑन पाहिजेत. माझा कॅमेरा बंद असू द्या चालू असू द्या, तुमचे कॅमेरा ऑन पाहिजेत. समजलं सर्वांना? जर काही जेन्युइन प्रॉब्लेम असेल की तुम्ही कॅमेरा ऑन ठेवू शकत नसाल आज, तरच बंद ठेवायचे, नाही तर नाही. ते पण मला मेसेज मध्ये सांगायचं. फर्स्ट पोझिशन मेटिंग 2, सेकंड पोझिशन मेटिंग 4. सेकंड पोझिशन सॉल्व करा आणि मेसेज मध्ये आन्सर पाठवायचे आहेत. आणि जर कोणाला मेसेज करता येत नसेल तर हँड रेज करा. सम्यक, सम्यक आवाज येतोय माझा? सम्यक, सम्यक अनम्यूट करायचंय. सम्यक आवाज नाही येते मला तुझा. ऑडिओ जॉईन केलाय का? नाही, जॉईन नाहीये ऑडिओ. मला सांगायचं सम्यक, क्लास समजलाय? मी जे एक्सप्लेन करतोय ते समजतंय? चेसचं नोटेशन समजतंय? ओके, व्हेरी गुड. सम्यक, जेव्हा क्लास जॉईन करतो आपण तेव्हा काय करायचंय, जॉईन ऑडिओ, तिथे ऑडिओचं बटन असेल, तर तुझा आवाज नाही येते मला, तर ऑडिओचं बटन मध्ये जाऊन जॉईन ऑडिओ बाय कम्प्युटर किंवा जे काही डिव्हाइस असेल ते येईल आणि चेक करायचंय. आणि मेसेज मध्ये आन्सर पाठवा. ओके एव्हरीवन? आणि जर कोणाला काही समजत नसेल काय करायचंय तर विचारा, गप्प नका बसू फक्त. यस सम्यक. सम्यक नाही येत आता पण आवाज. अथर्व, व्हेरी गुड. अथर्व क्षीरसागर. आता अथर्व मेटिंग 4 च करायचं आणि अथर्व तू पण मेटिंग 4 करशील इथून पुढे जे पोझिशन्स असतील. सक्षम, व्हेरी गुड. सक्षम तू पण मेटिंग 4. यस अनन्या. सर सेकंड पोझिशन मध्ये काय करायचंय? मेटिंग 4. पण फर्स्ट पोझिशनचा आन्सर नाही आला अनन्या तुझं. मेटिंग 4 आहे.
सेकंड पोझिशन अनन्या. 4 मूव्ह मध्ये चेकमेट करायचं व्हाईटच्या किंगला. रुद्रम व्हेरी गुड. रुद्रम तू पण मेट इन 4 च सॉल्व्ह करायचं आता. यतीन यतीन तिथे नाव चेंज कर ना मग. आन्सर करेक्ट आहे यतीन, पण ब्लॅकची मूव मिस करतोय तू मध्ये. तर ती ब्लॅकची पण मूव लिहायचंय की किंग काय खेळेल, कुठे जाईल. आन्सर करेक्ट आहे यतीन. ओमकार एमटी मेसेज आला तुझा. ओमकार रॉंग आहे ते. ओमकार क्वीन C4 चेकला किंग A5 का खेळेल ब्लॅक, सॉरी व्हाईट. क्वीन C4 चेकला व्हाईट खेळेल B4. समजलं ओमकार. करेक्ट आन्सर शोधायचा ओमकार. सरिस्का एका मूवचा नाही येते, 4 मूव्हचा आहे. एक मूव देऊन काय फायदा नाही. आन्सर अनन्या व्हेरी गुड. काव्या व्हेरी गुड. पहिली मूव केवढी चांगली सांगितली काव्या. त्याच्यानंतर रॉंग आहे काव्या. डी डी क्रॉस E7 ने काय होईल काव्या. किंगला चेक येतोय मान्य आहे, पण डी क्रॉस E7 ला रूक क्रॉस E7, क्वीन क्रॉस E7, इवन किंग क्रॉस E7 झालं का चेकमेट. नो. तर डी क्रॉस E7 रॉंग आहे काव्या, बाकी सगळं करेक्ट आहे. तर थिंक कर कोणत्या मूवने चेकमेट होईल. काव्या व्हेरी गुड. ओमकार व्हेरी गुड. नो सरिस्का. ओके सरिस्का, मेट इन 2 सॉल्व्ह करायचं. मग खूप जड जात असेल, ज्यांना मेट इन 4 खूप जड जात आहे त्यांनी मेट इन 2 सॉल्व्ह करा. फर्स्ट पोझिशन सॉल्व्ह करा. आणि फर्स्ट पोझिशन सॉल्व्ह झाल्यावरती इकडे थिंक करा, जेवढं थिंक होईल तेवढं.
फर्स्ट मूव रॉंग आहे हेमंत, त्याने नाही होत चेकमेट. ओके एव्हरीवन, आता मी एक एक करून पोझिशन एक्सप्लेन करतो, तर सर्वांनी लक्ष द्या आता. तर या पोझिशन मध्ये जी फर्स्ट पोझिशन आहे त्या पोझिशन मध्ये करेक्ट मूव आहे D6. आता D6 मुळे काय झालं, डिस्कवर्ड अटॅक आला. D6 पॉईंट पुश केल्यामुळे व्हाईटच्या बिशपचा डायगोनल ओपन झाला, किंगला चेक. आता किंगला जायला जागा कुठे आहेत, एकच जागा, किंग F8. आणि किंग F8 ला खेळणार आपण बिशप G7, आणि त्याच्यानंतर या किंगला जायला कुठेही जागा नाहीये आणि ब्लॅकचा किंग जो आहे तो चेकमेट होईल. आलं लक्षात फर्स्ट पोझिशन? यस समय. सम्यक अजून पण आवाज नाही देता येते, नाही येते. आणि सम्यक मी चॅट मध्ये हाय पाठवतो, तिथे आन्सर सेंड करायचं मेसेज मध्ये, गेमचं नोटेशन, मूव्हचं नोटेशन. मेसेज आला सम्यक माझा, चॅट मध्ये जाऊन मेसेज बघायचा. सम्यक तुझ्या सोबत कोणी असेल त्यांची हेल्प घे, जर ऑडिओचा प्रॉब्लेम होतोय, बाकीच्या गोष्टींचा प्रॉब्लेम होतोय, तर कोणी असेल तर त्यांना सांग काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे. ओके एव्हरीवन, आता मेट इन 4 ची पोझिशन समजून घ्या, सर्वांनी लक्ष द्या 100% इकडे. मेट इन 4 ची पोझिशन समजून घेऊ. आता मी तुम्हाला जेव्हा म्हणतोय ना चेकमेट आहे, 2 मूव मध्ये चेकमेट किंवा 4 मूव मध्ये चेकमेट, तर सर्वात अगोदर मी तुम्हाला जेव्हा म्हणतो टॅक्टिक्सची पोझिशन आहे, तर अशा टाइम मध्ये काय होतं, अपोनंटचे कोणते पीसेस हँगिंग आहेत, अपोनंटचे फ्रीचे पीसेस कोणते कॅप्चर करू शकतो, किंवा टॅक्टिक्स करून कोणते पीसेस कॅप्चर करू शकतो, तर या गोष्टी मॅटर करतात. आणि जेव्हा किंगला चेकमेट करायचं म्हणतोय मी, तर किंगला सर्वात अगोदर चेक कुठे येतात आणि किंगकडे कमीत कमी ऑप्शन कोणते अवेलेबल आहेत. आता या पोझिशन मध्ये करेक्ट मूव आहे A4. आता A4 ला या किंगला जायला जागा आहे का कुठे, नो. तर A4 मध्ये काय करू शकतो व्हाईट, A4 ला एकच ऑप्शन, पॉनला कोणाचा सपोर्ट आहे का, नो. तर आपण पॉन फ्री मध्ये देतो A4, त्याला व्हाईट खेळेल किंग क्रॉस A4. किंग क्रॉस A4 ला आपण खेळणार क्वीन C4, किंगला चेक अगेन. आता क्वीन C4 चेकला पण व्हाईट कडे 2 ऑप्शन आहेत, जर किंग A5 वरती गेला तर त्याला सिंपल क्वीन A6 आणि चेकमेट होईल. ओके, कारण की किंगला जायला जागा नाही उरणार कुठेही. त्याच्यामुळे जेव्हा क्वीन C4 चेक येईल तेव्हा व्हाईट जो आहे तो खेळेल B4, पॉन B4. त्याला अगेन आपण खेळणार क्वीन क्रॉस A2 चेक, त्याला किंग B5 एकच ऑप्शन, किंग B5 ला आपण खेळणार क्वीन A6, आणि क्वीन A6 मध्ये व्हाईटचा किंग जो आहे तो चेकमेट होईल. मला सांगा लक्षात आलं कसं इमेजिन करायचं? इमेजिन करावं लागणार तुम्हाला, की तुम्हाला जेव्हा चेस मध्ये तुमचा गेम केव्हा इम्प्रूव्ह होणार, जेव्हा तुम्ही खूप डीप मध्ये पीसेस एक्सचेंज होताना इमेजिन करू शकता तेव्हा. आता जसं की तुम्ही इथे 2 मूवचं इमेजिन करायला शिकलात, तर डेली प्रॅक्टिस मुळे तुमची इमॅजिनेशन पॉवर वाढते. सर्वांनी माझा ब्लाइंड फोल्डचा डेमो बघितला असेल. तर त्याच्यामध्ये मी जर डोळे बंद करून खेळू शकतो, याचाच अर्थ काय आहे की मला तेवढी पोझिशन इमॅजिन होतीये, मला लक्षात राहतंय. तर ते कशाने होणार, डेली तुम्ही जेव्हा चेसचा स्टडी करणार तेव्हा त्याच्यामुळे तुमचा गेम किंवा इमॅजिनेशन तेवढी इम्प्रूव्ह होईल, मेमरी तेवढी वाढेल. ओके, तर आता इथे आपण मूव्ह करूयात पीसेसची, म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. A4 ला एकच ऑप्शन, किंग क्रॉस A4, त्याला क्वीन C4 चेकला B4 बेस्ट ऑप्शन व्हाईट साठी. आता त्याला आपण खेळणार क्वीन क्रॉस A2, आणि अगेन किंगला चेक होता, किंगला जायला जागा होती का कुठे, नो. त्याच्यानंतर क्वीन A6, पॉनचा सपोर्ट आहे,
आणि आता बघा किंगला जायला जागा नाहीये कुठेही. समजलं सर्वांना? चेकमेट मेटिंग फोर. ओके एव्हरीवन. काही विचारायचंय कोणाला? काही प्रश्न आहेत? क्लास आवडला सर्वांना? आजचा मजा आली सर्वांना? समजलं क्लासमध्ये? ओके, इन जनरल काही प्रश्न आहेत कोणाला? काही विचारायचंय तर विचारू शकता, नाही तर मग आता क्लोज केलं तरी चालेल. काय झालं ओंकार? नुसता रडत राहा ओंकार तू. काय झालं? मग एव्हरीवन सर्वांनी नीट लक्ष द्या. जेव्हा आपला गेम लॉस होतो, आपण नाही जिंकत, तर त्याच्या मागचं रिझन काय आहे की आपण स्टडी नाही करत आहे. जर आपण रोज स्टडी करतो आणि तरी नसेल जिंकत की तेवढे दिवस झाले तर वेगळी गोष्ट आहे. पण जर आपण गेम आणि अगेन तुम्ही किती स्टडी करा, काय करा, तुम्हाला लॉस फेस करायचाच आहे. चेसचा गेम असा आहे, तुम्ही 100% जेवढे गेम खेळताल तर 100% सगळे गेम विन करणार आहे का तुम्ही? किंवा कोणी करू शकता का? नो. तर आपल्याला विन पण फेस करता आलं पाहिजे गेम मध्ये, त्याच्यानंतर लॉस पण फेस करता आला पाहिजे. लॉस झाला आपला गेम मध्ये तरी आपल्याला दुःख नाही झालं पाहिजे. गेम म्हणून एन्जॉय करा, गेम म्हणून खेळायचं आणि गेम खेळताना एन्जॉय करायचं सर्वात महत्वाचं. ओके. आणि जर लॉस झाला तर ऑब्विसली का लॉस झाला, काय मिस्टेक केल्या, तर काय झालं, आपलं लर्निंग झालं. त्या गेम मधून आपण शिकलो की काय खेळायचंय काय नाही. तर आजच्या गेम मधून जसं की ओमकार तू शिकला की काय प्रॉब्लेम झाला, की नाईट नव्हता एक्सचेंज करायचा. तर अशा गोष्टी त्याच्यातून आपल्याला शिकायला भेटतात. ओके एव्हरीवन, चला बाय, गुड नाईट. बाय सर, गुड नाईट. बाय एव्हरीवन, गुड नाईट.